मुंबई में नए सरकार का महाराष्ट्र विधानमंडल विशेष अधिवेशन बुलाया गया है। यह अधिवेशन 3 दिनों तक चलेगा। अधिवेशन में उपस्थित आमदार उदय सामंत की प्रतिक्रिया सामने आ रही है। आजचा दिवस हा नवीन जे आमदार निवडून आलेले त्यांच्या शपथविधीसाठी आहे। आजचा, उद्याचा आणि परवाचा दिवस आणि मला असं वाटतं की विधानसभेच्या अध्यक्षांची निवड देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होणार आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार योग्य वेळी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील याच्यावर आमचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे। पक्षनिहाय खातेवाटप देखील होईल, मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल, हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले आणि अजितदादांनी देखील सांगितले। त्याच्यामुळे हे तीन नेते लवकरात लवकर बसून मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगितलेली वस्तुस्थिती जर खरी असेल तर हा प्रश्न कुणी तिथं आणला याची देखील माहिती घ्यावी लागेल आणि अशा पद्धतीनं प्रश्नावली तयार करणारे जी कोण असतील त्यांना देखील समज द्यावा लागेल आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील याची मला खात्री आहे। कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणं हे अयोग्य आहे। मला या घटनेबद्दल काही देखील माहिती नाही। आज विधिमंडळाच्या 288 आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते। मी देखील त्याच्यामधला एक आमदार आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। मला याच्यातली काही कल्पना नाही। त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरणार आहे। त्याच्यामुळे मला त्या विषयाची माहिती नसताना बोलणं हे खरोखरच योग्य आहे। पण असं अनेक वेळेला दिसून येतंय की अनेकांना दिलासा मिळतोय, क्लीन चिट मिळत आहेत, आधी आरोप होत आहेत आणि त्यानंतर क्लीन चिट मिळते, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे जरी आज मी फक्त महाराष्ट्राच्या जनतेनं जे आम्हाला महायुतीला मॅन्डेट दिलेलं आहे, आम्ही 234 पेक्षा जास्त आमदार विधिमंडळामध्ये महायुतीचे निवडून आलेलो आहोत आणि ते शपथ घेणार आहोत या संदर्भातलीच मला माहिती आहे। त्याच्यामुळे अजितदादांच्या बाबतीतली काय नक्की माहिती याची माहिती घ्यावी लागेल।